शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरातील एनआय पार्क येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसला। यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। या घटनेमुळे लहान मुलं आणि पशुधनाला धोका आहे। त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। वन विभागाला या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली आहे। वर्ध्यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचं नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय। शहरामध्ये जड वाहनांना बंदी असतानाही खुलेआम ट्रॅव्हल्स फिरत आहेत। यामुळे शहरामध्ये मोठा अपघात घडण्याची भीती आहे। यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं भीमा नदीपात्रामध्ये 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये गेले कित्येक महिने जंगली हत्तींमुळे लाखोंचं शेतकऱ्यांचं नुकसान झाले। या प्रकरणी वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दरही प्रति पिकामागे वाढावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदललं। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं नवीन फलक या ठिकाणी लावलं। त्यानंतर नवीन वाद पेटण्याची यामुळे शक्यता आहे। अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागानं मान्यतेचं पत्र प्राप्त राज्य सरकारला झाले। आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असं होईल। मेळघाटामध्ये आदिवासींच्या रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ झालाय। आदिवासींच्या बांधवांनी ढोलकी बासरीच्या स्वरावर नृत्य केलं। दिवाळीनंतर महिनाभर हा थाट्या बाजार उत्साहामध्ये साजरा होतो। यावेळेस प्रत्येक गावात आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करत आनंद साजरा करतात। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला। मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील पायटांगी फाट्याजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी आहेत। मूर्तिजापूरहून दर्यापूरकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावलं आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री पावसानं धुमाकूळ घातला। जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून त्यामध्ये सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झालाय। शेतकऱ्यांची भात कापणी अंतिम टप्प्यात आहे। काही ठिकाणी भात कापणी सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। राज्यात 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दिवाळीच्या उत्साहामध्ये येवला शहरामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं भाऊबीजेच्या निमित्तानं भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेमध्ये शहरातील शेकडो महिला आणि मुलींनी उत्साहानं सहभाग घेतला। भंडाऱ्याच्या पवनी शहरातील बेलघाटा वॉर्ड परिसरात रात्रीच्या सुमारास एक अस्वल एका घरातील पडक्या स्नानगृहात शिरला। नागरिकांनी आरडाओरडा करताच परिसरात एकच खळबळ ही उडाली। वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं। अस्वलाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। मेळघाटातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी अचलपूर परतवाडा येथील शासकीय कार्यालयावर आंदोलन केलं। पिकाला हमीभावापेक्षा अल्प दर असल्यानं मेळघाटातील आदिवासी शेतकरी आक्रमक झाले। केंद्र सरकारनं ठरल्याप्रमाणे 2400 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं।
दिवाळी सणाचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गावर गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात विजयदुर्ग बस डेपो येथून शिवरायांची पालखी मिरवणुकीनं केली गेली। लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानी माता मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसंच महादरवाजाला तोरण बांधून 200 पणत्या तसंच 51 मशाली प्रज्वलित करून किल्ल्यावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून विजेची मागणी घटल्यानं कोळकेवाडीमध्ये होणारी वीज निर्मिती ही कमी झाली आहे। त्यामुळे धरणातून वाशिष्ठी नदीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालाय। त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालाय। नागरिकांना कमी दाबानं पाणी मिळतंय। पाण्याचे बदललेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी नगर परिषदेनं धरण व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती करणारं पत्र दिलंय। रत्नागिरीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागानं आणि स्थानिकांनी सुटका केली आहे। तर रत्नागिरी शहरानजीकच्या मजगाव येथील ही घटना आहे। या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं गेलं आहे।